नमस्कार. आज आपण बघणार आहोत खवा बर्फी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम काजूची पावडर, 50 ग्रॅम साखर, आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर. मी वेलची पावडर बारीक करताना त्यात थोडी साखर टाकून बारीक करून घेते, त्यामुळे वेलची पावडर लवकर बारीक होते. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चमचाभर तूप. इथे आपल्याला एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यात आपल्याला खवा काढून घ्यायचा आहे. खवा थोड्या वेळासाठी आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. आपल्याला आता त्यात आपण तयार करून घेतलेली काजूची पावडर टाकायची आहे. आपल्याला त्यात टाकायची आहे साखर, वेलची पावडर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यात साखर टाकल्यामुळे मिश्रणाला थोडं पाणी सुटलेलं आहे. हे मिश्रण असंच मंद गॅसवर परतत राहायचं आहे. आपल्याला यात 1 चमचा तूप टाकायचं आहे. आपल्याला यात तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मंद गॅसवर आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटांसाठी फिरवत राहायचं आहे. इथे बघू शकता, यातील पाणी कमी झालेलं आहे आणि हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. आपल्याला पाहिजे तसं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आपण आधीच एका ताटात तूप लावून ठेवलेलं होतं, त्यात आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण ताटात आपल्याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला यावर आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट टाकून आपल्याला हे असंच 2 तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे. हे थोडं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आपली खवा बर्फी इथे तयार झालेली आहे. आता मी ती तुम्हाला काढून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता, इथे आपली खवा बर्फी बनवून तयार आहे.